मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्याचा प्रताप, 18 अधिकाऱ्यांची केली 2,61,00,000ची फसवणूक, गुन्हा दाखल. 1686ला हिरानंदानी बिल्डर, राज्य सरकार व MMRDA यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार हिरानंदानी पवई येथील काही जागा राज्य सरकारने हिरानंदानी बिल्डरला विकासासाठी दिली होती आणि त्याबदल्यात हिरानंदानी बिल्डर हे हिरानंदानी पवई येथील 1296 सदनिका राज्य सरकारला देणार होते. सदनिका राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 135 रुपये प्रति चौरस फूट दराने विक्री कराव्यात असे आदेश दिले होते. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी असलेले राजेश गोविल यांनी ब्ल्यूबेल इमारत येथील शासकीय कोट्यामधील निवासस्थाने नावावर करून देतो असे आमिष दाखविले आणि या 18 शासकीय कर्मचाऱ्यांनी 10 ते 15 लाख रुपये टप्प्याटप्प्याने 2021 पर्यंत दिले. असे एकूण गोविल यांना तब्बल 2,61,50,000 रुपये दिले. मात्र त्यांना दिलेली मुदत संपूनही सदनिका नावावर झाल्या नाहीत. तसेच गोविल याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आपली फसवणूक झाली. यामुळे रक्कम देणारे अधिकारी सावध झाले आणि त्या सर्व फसवणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, मुंबई.